हॅलो मित्रांनो, माझे नाव विकी आहे आणि माझे वय 25 वर्षे आहे. मी दिसायला एकदम ठीकठाक आहे आणि मी अहमदाबादला राहतो. मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना माझी एक खरी गोष्ट सांगणार आहे, जी आजपासून बहुतेक 8 महिन्यापूर्वी घडली होती. ती मी अजून विसरलो नाही. मित्रांनो, मी आजवर खूप गोष्टी वाचल्या आहेत आणि मला त्या वाचून खूप मजा आली. मित्रांनो, मी एक श्रीमंत घरातून आहे. माझ्या घरी माझे आई-वडील राहतात. मित्रांनो, त्यावेळेला आमच्या घरासमोर एक नवीन कुटुंब राहायला आले आणि त्या घरात 3 लोक होते. पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा रोहित. रोहित माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होता आणि माझी त्याच्याबरोबर हळूहळू चांगली मैत्री जमली आणि मी जास्त वेळ त्यांच्या घरी येत जात होतो आणि आम्ही एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवू लागलो. त्याचे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होते आणि त्याची आई एक गृहिणी होती. मित्रांनो, रोहितची आई शोभा थोडी जाड आहे, पण ती दिसायला एकदम रापचिक माल आहे. तिच्या नजरेत एक वेगळी जादू आहे. तिचा बांधा सांगायचा झाला तर ती एकदम स्वप्नातल्या परीसारखी दिसते. मी तिला कधी वाईट नजरेने पाहिले नव्हते आणि मी तिला नेहमी आंटी म्हणून हाक मारत होतो. पण तिच्या मनात माझ्यासाठी चांगले विचार नव्हते. मी तिच्या घरी गेलो की ती माझ्याकडे कातील नजरेने पाहायची, जणू मी तिचा प्रियकर आहे. काही दिवसांनी रोहित हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्यासाठी बाहेर गेला आणि तो गेल्यावर माझे त्यांच्या घरी येणे-जाणे कमी झाले होते. एक दिवस शोभा आंटी मला बाहेर भेटली. तेव्हा ती म्हणाली की, "रोहित काय गेला, तू तर आमच्या घरी येणे-जाणेच बंद करून टाकलेस." तर मी म्हणालो, "आंटी, मी काही कामाने काही दिवस खूप बिझी होतो, पण मी आज संध्याकाळी तुमच्या घरी अवश्य येईन." मग मी त्या दिवशी संध्याकाळी तिच्या घरी गेलो. मी पाहिले तर ती त्यावेळेला साडी घालून होती आणि मला पाहून ती खूप खुश झाली आणि म्हणाली, "अरे ये, मी पण घरात एकटी बसून बसून बोर झाले होते." मी तिला विचारले, "का अंकल कुठे गेले आहेत?" तर ती मला म्हणाली की, "तुझे अंकल जास्त करून बाहेर टूरवर असतात. त्यांना माझ्यासाठी कुठे वेळ आहे. त्यांना फक्त त्यांचं काम महत्त्वाचं आहे." आणि ती मला इतके सांगून किचनमध्ये निघून गेली. काही वेळाने ती माझ्यासाठी चहा बनवून घेऊन आली आणि आंटीने मला बोलता बोलता अचानक विचारले की, "तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे की नाही?" मित्रांनो, तिच्या तोंडून हे ऐकून मी थोडा चकित झालो, कारण ती माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठी होती आणि ती मला याबाबतीत का बोलत असेल हा विचार मी करत होतो. तेवढ्यात ती म्हणाली, "सांग ना." मग मी तिला सांगितले की, "आंटी, काही दिवसापूर्वी माझा ब्रेकअप झाला आहे." तर आंटी माझ्याकडे हसत पाहून म्हणाली, "तुम्ही आजकालची मुलं मुलींना खूप त्रास देत असाल, म्हणून तर ती पळून गेली." मग मी म्हणालो, "त्रास कसला?" तर ती म्हणाली की, "आजकाल तुम्ही कसले तरी व्हिडिओ पाहता आणि मग तुमच्या गर्लफ्रेंडला त्यासारखे करायला भाग पाडता." आणि एवढे बोलून ती जोराने हसू लागली. मित्रांनो, तिच्या तोंडून हे ऐकून मी चकित झालो आणि माझा रत्न पण ताटला. आज पहिली वेळेस माझ्या मनात आंटीसाठी काहीतरी वाईट विचार येत होते आणि एवढ्यात आंटीला कॉल आला आणि ती फोनवर अंकलबरोबर बोलण्यास व्यस्त झाली आणि मी परत माझ्या घरी आलो. मित्रांनो, मला त्या रात्री अजिबात झोप लागली नाही आणि मी आंटीला आठवून आठवून खूप मारली. नंतर 4 दिवसांनी माझ्या घरचे लोक लग्नासाठी बाहेर गेले होते आणि मी घरात एकटाच राहिलो आणि मी घरात बसून पूर्ण दिवस फिल्म पाहत राहिलो. मग त्याच संध्याकाळी शोभा आंटी मला भेटली आणि मी तिला हॅलो म्हणलो आणि मी तिला बोलता बोलता सांगितले की मी घरात एकटाच आहे. तर तिने मला सांगितले की तिचा नवरा पण बाहेर गेलेला आहे. मी तिचा विचार करून तिला ढकलण्याचा विचार करू लागलो. मित्रांनो, रात्री बरोबर 9 वाजता माझ्या घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडून पाहिले तर शोभा आंटी बाहेर उभी होती आणि मग आंटीने मला सांगितले की मला थोडे दही हवे आहे. मी तिला म्हणालो की तुम्ही आधी आत या आणि मग ती आत येऊन माझ्या रूममध्ये बसली. मी तिच्यासाठी दही घेऊन आलो आणि ती माझ्याबरोबर बोलू लागली. त्यावेळी आंटीने काळ्या रंगाचा गाऊन घातला होता, त्यामुळे तिचे मोठ्या आकाराचे मला स्पष्ट दिसत होते आणि मोठी टरबूज खूप मस्त दिसत होती. आंटीने मी पाहत आहे हे ओळखले होते. मी त्यावेळेला हाफ पॅन्ट घातलेली होती आणि माझा हात हळूहळू ताठ होऊ लागला होता आणि आंटी मुद्दामून माझ्याबरोबर थोडी वाकून बोलत होती, ज्याने मला तिचे बोल समजतील. मग ती म्हणाली की, "आता तू घरात एकटाच आहेस आणि तू काही खोटे काम तर करत नाहीस ना?" मी म्हणालो, "आंटी, खोटे काम म्हणजे काय?" तर ती लगेचच म्हणाली, "तू घाण व्हिडिओ तर पाहत नाहीस ना?" आणि मग ती हसू लागली. मित्रांनो, तिच्या तोंडून हे ऐकून आता मला काहीतरी होत होते आणि एवढ्यात तिने माझ्या चेनकडे पाहून मला म्हणाली की,
एवढा मोठा बाहेर काय दिसत आहे? मित्रांनो, त्यावेळेला माझा ताटला होता आणि त्यामुळे माझी फुगलेली दिसत होती. आता मी पूर्ण मूडमध्ये आलो होतो. मग मी तिला म्हणालो की तुम्हीच पाहून घ्या आणि मी तिच्याजवळ जाऊन उभा राहिलो. आणि ती माझ्या बेडवर बसली होती आणि मी जवळ जाताच तिने माझा मधून पकडला आणि मला म्हणाली की तू याला खूप सांभाळून ठेवले आहेस. आणि ती त्याला हळूहळू दाबू लागली आणि कुरवाळू लागली. मग मी तिला म्हणालो की आंटी आता त्याला उघडून पण पाहून घ्या. तिने पटकन चेन उघडली आणि माझा हातात घेतलं आणि ती माझ्याजवळ अशी आली की जणू तिला फक्त मी हो म्हणण्याची वेळ होती. आणि मला असे वाटू लागले की मला आज पूर्ण स्वर्ग मिळाले आहे. मित्रांनो, ती तिच्या नाजूक मुलायम हाताने मला कुरवाळत होती आणि मी या गोष्टीचा फायदा घेऊन तिचे दाबले. मित्रांनो, तिच्या आकाराने खूप मोठे होते आणि ते खूप मुलायम दिसत होते. आता मी आणि आंटी दोघे एकदम मूडमध्ये आलो होतो. तिने आता मला सर्व मोकळे केले होते आणि मी पूर्ण तयार होऊन उभा होतो आणि तिने पुढच्या कामाला सुरुवात केली. मित्रांनो, मी तर त्यावेळेला जणू स्वर्गाचा प्रवास करीत होतो. मला असे करून घेताना खूप मजा येत होती. पण आता तिला सुख देण्याचा टाईम होता. तिचं आवरल्यास मी माझ्या कामाला सुरुवात केली आणि मग मी तिची खातिरदारी करू लागलो. मग काय बेभान होऊन मी तिची खातिरदारी केली आणि मला म्हणत होती माझी खूप वर्षाची इच्छा पूर्ण करून टाक आणि तिला स्वर्गात असल्याची अनुभूती करून दिली. ती माझा असा पाहत होती की ती पहिल्यांदाच एका पुरुषाला पाहत आहे आणि ती म्हणाली माझ्या पतीच्या यापेक्षा खूप लहान आहे. ती म्हणाली खूप गोड आहेस रे. आणि मी हसू लागलो आणि ती त्याला रगडू लागली. तर मी तिला म्हणालो की हळू, मला दुखत आहे. तर ती म्हणाली की काही नवीन शिकायला मेहनत करावी लागते. मग मी तिला सॉरी म्हणालो तर ती म्हणाली त्यात सॉरी म्हणायची गरज नाही. ती म्हणाली की तू मला आज खूप खुश केलंस आणि मी तुला खूप प्रेम करते. एक दिवस पुन्हा एकदा शोभा काकू माझ्याकडे आली. त्यावेळेसला पण घरी कोणीच नव्हते. पप्पा त्यावेळेला काही कामासाठी बाहेर गेले होते आणि आई मावशीच्या गावाला गेली होती. त्यामुळे घरी मी एकटाच होतो. त्यामुळे मी मस्त गच्चीवर जाऊन बाहेरचा नजारा पाहत होतो. कारण त्यावेळेला शाळा सुटली होती. त्यामुळे मी शाळेतल्या मुली पाहत बसलो होतो. कारण शाळेला आमच्या घरासमोरूनच जावं लागायचे. त्यात घराची बेल वाजली आणि मी कोण आहे ते पाहण्यासाठी खाली गेलो. दार उघडून पाहतोय तर काय शोभा काकू नटून थटून माझ्यासमोर उभ्या होत्या. तर मी त्यांना विचारलं, मग शोभा काकू, आज तर तुम्ही खूपच छान दिसताय. तर ती म्हणाली, अरे तुझ्या काकांनी नवीन साडी आणली आहे माझ्यासाठी. घरी कोणच नाही म्हणून म्हणलं तुला विचारावं कशी दिसते साडी. तर मी काकूला म्हणालं, साडी तर भारी दिसते पण साडीपेक्षा तुम्ही खूपच रापचिक दिसत आहात. तुम्हाला पाहताच मला काय होतंय कळत नाही. माझा लगेचच उड्या मारायला लागतोय. तर ती म्हणाली, खरं काय? चल मग अगोदर त्याला शांत करते. तर मी म्हणालो, ते ठीक आहे पण पप्पांचा येण्याचा टाईम झाला आहे. तर ती म्हणाली, अरे त्यांचा पण यायचा टाईम झाला आहे पण आपलं 10 मिनिटातच उरकेल. तर मी ठीक आहे म्हणालो आणि त्यांना आत घेतलं. लगेचच आम्ही गडबडीत कामाला लागलो. आम्ही दोघं पण एकमेकांना चांगला प्रतिसाद देत होतो. पण तितक्यात माझ्या रूमचा दरवाजा वाजला आणि डायरेक्ट पप्पा रूममध्ये आले. आम्ही त्यावेळेला शेवटच्या टोकाला पोहोचलो होतो. पण नाईलाजाने मला थांबावं लागलं. त्यानंतर पप्पाने आमच्यासोबत काय केलं ते ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.